So, what is segmentation? We'll see first. The segmentation is a process in which the main memory of a computer is logically divided into different segments. Segment म्हणजे काय की parts, blocks. Segment म्हणजे काय? Parts. Blocks. Blocks. ओके. सो सेगमेंटेशन म्हणजे काय की जेव्हा आपली मेमरी असते, ठीक आहे, तर आपली मेन मेमरी त्याला आपण नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, लॉजिकली डिवाइड करतो, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? सेगमेंटेशन. कळालं का? Yes, ma'am. तर this segmentation is based on the base address. Segmentation is based on what? It is based on the. तर आपण मागे काही सेगमेंटेशन्स बघितले होते, आठवतं का? डेटा सेगमेंट, देन Yes, ma'am. आठवतंय. हा, तर एकदा रेफर करा ते. स्टॉक सेगमेंट होतं, कोड सेगमेंट होतं. तर त्यामध्ये काही डाऊट होते का तुम्हाला? येस मॅम, थोडेफार होते, म्हणजे समजलं नव्हतं व्यवस्थित समजलं नव्हतं. बरं, ठीक आहे. तर आता आपण ते परत बघू, ठीक आहे. So segmentation is a process in which the main memory of a computer is divided into different segments. Okay, इथपर्यंत तर कळालं ना? येस मॅम. For what it is divided? How it is divided? It is divided for storing the data. For what it is divided? It is divided for storing the data. How it is divided? It is logically divided. लॉजिकली आणि फिजिकलीचा अर्थ काय सांगा मला एकदा? लॉजिकली आणि फिजिकलीचा अर्थ म्हणजे मॅम अज्युम केलंय की त्याचे पार्ट्स केले म्हणून. हा, आणि फिजिकली म्हणजे डायरेक्टली म्हणजे त्याचे ग्रुपिंग केलेले आहेत आधीचे. अच्छा, ते कळालं इथपर्यंत? येस मॅम. आता बघा, ऑपरेटिंग सिस्टीम जर आपण विचार केला, द प्रोसेस इज डिवायडेड इंटू सेगमेंट. सेगमेंटेशन म्हणजे काय? द प्रोसेस इज डिवायडेड इंटू सेगमेंट. आता एक प्रोग्राम आहे, सपोज आपला अरिथमॅटिक ऑपरेशनचा सपोज आपला प्रोग्राम आहे, ठीक आहे. तर मग अरिथमॅटिक ऑपरेशन मध्ये काय काय येतं बरं? ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, सगळ्या गोष्टी येतात, बरोबर आहे. मग आता त्या सगळ्या गोष्टी येतात, त्याला जर आपल्याला फक्त ब्लॉक्स मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो? ऍडिशनचा वेगळा ग्रुप, सबट्रॅक्शनचा वेगळा ग्रुप तयार करतो. दॅट इज कॉल्ड सेगमेंट्स. येस मॅम. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड सेगमेंटेशन. आलं लक्षात? येस मॅम. सेगमेंटेशन आणि सेगमेंट या गोष्टीचा तुम्हाला डिफरन्स कळाला का? हो मॅम. ठीक आहे, मी तुम्हाला प्रेझेंट करते, सो आपण डिस्कस करू. दिसतंय? येस मॅम. ठीक आहे. सो सी सेगमेंटेशन इन ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सेगमेंटेशन कसं होतं? फॉन्ट साईज वाढवू का थोडी? परफेक्ट आहे मॅम. येस मॅम. ओके इतकी? ओके मॅम. हा, सेगमेंटेशन इन ऑपरेटिंग सिस्टीम. आता बघा, a process is divided into segments, the chunks that the program is divided into which are not necessary are called segments. म्हणजे की एक तुमचं सपोज मेमरी आहे, मेमरी मध्ये तुम्ही खूप काही गोष्टी अशा डिवाइड केल्या आहेत. सपोज तुमची मेमरी आहे 20 KB ची, तर तुम्ही 5-5 KB मध्ये त्याला डिवाइड केलं, दॅट इज कॉल्ड सेगमेंट. एक सेगमेंट किती केबीचा झाला मग? 5 KBचा. कळलं तुम्हाला सेगमेंटेशन? हो मॅम. सेगमेंटेशन गिव्स युजर व्ह्यू ऑफ द प्रोसेस विच पेजिंग डज नॉट गिव्ह. आता पेजिंग कन्सेप्ट मी तुम्हाला सांगते काय ते. हिअर द युजर व्ह्यू इज मॅप टू फिजिकल मेमरी. ओके,
So there are types of segmentation: virtual memory segmentation and simple memory segmentation. कोणते दोन पार्ट आहे? व्हर्च्युअल हे रिलेटेड टू ऑपरेटिंग सिस्टीम. हे रिलेटेड टू ऑपरेटिंग सिस्टीम. आता मी तुम्हाला सांगते तेव्हा तुम्ही लिहिलं तरी चालेल, पण लक्ष द्या इकडे. ठीक आहे. सो व्हर्च्युअल मेमरी सेगमेंटेशन म्हणजे काय? इच प्रोसेस इज डिवायडेड इनटू अ नंबर ऑफ सेगमेंट, नॉट ऑल ऑफ विच आर रेसिडेंट ॲट एनी वन पॉइंट इन टाइम. म्हणजे सगळेच प्रोसेस हे यूज मध्ये असतील असं नाहीये. कुठली प्रोसेस एक विदाउट यूज असू शकते. ठीक आहे. फक्त त्याला व्हर्च्युअली डिवाइड केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड द व्हर्च्युअल मेमरी सेगमेंटेशन. सिंपल सेगमेंटेशन म्हणजे काय की इच प्रोसेस इज डिवायडेड इनटू नंबर ऑफ सेगमेंट, ऑल ऑफ विच आर लोडेड इनटू मेमरी अँड रन टाइम. कळालं का? म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ सेगमेंट तयार केलेले आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच प्रोसेस लोड होत आहेत आणि रन होत आहेत. कधी? ड्युरिंग द मेमरी टाइम पिरियड. ठीक आहे. येस मॅम. It is not necessary that it should be in the continuously. There is no simple relationship between logical address and physical address in segmentation. आता लॉजिकल आणि फिजिकल ऍड्रेसिंग तुम्हाला माहिती आहे की सांगायचं आहे? मॅम एक्सप्लेन करा थोडंसं तरी. बरं, तर आपण ते एक मिनिट थांबा, मला त्याचे नोट्स काढू द्या म्हणजे आपण तुम्हाला एक्सप्लेन करू शकते मी. लॉजिकल तर माहिती ना तुम्हाला? लॉजिकल काय असू शकतं? हो मॅम. फिजिकल काय असू शकतं? मी तुम्हाला डायरेक्ट डिफरन्स सांगते दोघांमधला. ठीक आहे. ओके मॅम. हा, तर बेसिक डिफरंट काय लॉजिकल आणि फिजिकल ऍड्रेसचा? लॉजिकल ऍड्रेस इज जनरेटेड बाय सीपीयू. ठीक आहे. कोण जनरेट करतं? सीपीयू. कशाचं जनरेट करतं? एखाद्या प्रोग्रामचं. लॉजिकल ऍड्रेस इज जनरेटेड बाय द सीपीयू ऑफ अ पर्टिक्युलर प्रोग्राम. आणि फिजिकल ऍड्रेस इज अ लोकेशन दॅट एक्झिस्ट इन टू मेमरी युनिट. समजलं? येस मॅम. हाँ, लॉजिकल address is generated by a CPU and physical address is the location exist in the memory unit. ठीक आहे. ओके मॅम. येस मॅम. अजून काही पाहिजे डिफरन्स त्याच्यामध्ये? डिटेल नोट्स मी तुम्हाला सांगेलच, तसं काही प्रॉब्लेम नाहीये, देईलच मी तुम्हाला. फक्त मला आठवणीत द्यायचं की मॅम आपल्याला लॉजिकल आणि फिजिकल ऍड्रेसिंग बघायचं होतं. तुम्हाला एक फिगर दाखवते. एकच मिनिट थांबा म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर होईल लॉजिकल फिजिकलची. बघा, सीपीयूने काय जनरेट केलं? लॉजिकल ऍड्रेस. काय लॉजिकल ऍड्रेस? 346. ठीक आहे. येस मॅम. एमएमयू म्हणजे काय? मेमरी युनिट. मेमरी युनिट. ठीक आहे. मग मेमरी युनिट मध्ये काय असणार आहे? रिलोकेशन रजिस्टर्स. ठीक आहे. मग इथून काय येणार आहे? फिजिकल ऍड्रेस. म्हणजे इथून जो बाहेर पडेल तर त्याला एक ऍड्रेस मिळेल, दॅट इज कॉल्ड फिजिकल ऍड्रेस, जो की मेमरीला असेल. आलं लक्षात? हो मॅम. येस मॅम. समजलं? याच्या नोट्स आहेत सगळ्या, मी तुम्हाला हे देईल जेव्हा वेळ असेल ना तेव्हा मी तुम्हाला देईल. ठीक आहे. सो मग सिंपल लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस आपण बघितलं. तर मग याच्यामध्ये काय? देअर इज नो सिंपल रिलेशनशिप बिटवीन लॉजिकल ऍड्रेस अँड फिजिकल ऍड्रेस इन सेगमेंटेशन. A table store the information about all the segments called as segment table. आता जो टेबल सगळ्या सेगमेंटची इन्फॉर्मेशन ठेवतो त्याला आपण काय म्हणतो? सेगमेंट टेबल. ओके. सेगमेंट टेबल इट मॅप 2 डायमेन्शनल लॉजिकल ऍड्रेस इनटू 1 डायमेन्शनल फिजिकल ऍड्रेस. काय करतो तो? 2 डायमेन्शनल लॉजिकल ऍड्रेस असेल तो काय करतो? त्याला 1 डायमेन्शनल फिजिकल ऍड्रेस मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. येस मॅम. Each table entry has base address and limit. What does it has? It has base address and limit. So it contains the
starting physical address where the segment resides in memory. ओके, बेस ऍड्रेस काय करतो की स्टार्टिंग फिजिकल ऍड्रेस जो असतो तो तिथे आपल्याला इंडिकेट करतो. आणि लिमिट काय करतो की लेंथ ऑफ द सेगमेंट तो आपल्याला सांगतो की या सेगमेंटची लेंथ किती पाहिजे. सपोज आय टोल्ड यू इफ यू हॅड द मेमरी दॅट इज 20 KB, सो इफ वी हॅव टू मेक अ ब्लॉक ऑफ 4 और 5, मग आपल्याला किती मेमरी डिवाइड करावं लागेल. 4 ची असेल तर आपल्याला 20 KB, 5 ची असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा कमी करावं लागेल. आलं लक्षात? Yes, ma'am. That is the limit. So see the figure. There are segments. आता हा लॉजिकल व्ह्यू आहे बरं का सेगमेंटेशनचा. ठीक आहे. आता लॉजिकल ऍड्रेस स्पेस बघा कसा दिलेला आहे. 0 सेगमेंट, 1 सेगमेंट, 2 सेगमेंट, 3 सेगमेंट, 4 सेगमेंट. किती सेगमेंट आले? 4 सेगमेंट. लॉजिकली आपण असं केलं, काही छोटे काही मोठे. ओके, दे आर नॉट इन परफेक्ट साईज. मग आता आपण काय केलं की बेस ऍड्रेस किती आहे 0 सेगमेंटचा 500. लिमिट किती आहे त्याची 600. 600. ठीक आहे. दुसरा जो बेस ऍड्रेस आहे तो आहे 2500 आणि त्याची लिमिट किती आहे 800. तिसरा जो आहे तो आहे म्हणजे दुसरा जो आहे तो आहे 1500, त्याची लिमिट 400. तिसरा जो आहे तो आहे 4600, त्याची लिमिट 200. चौथा जो आहे तो आहे 3800, त्याची लिमिट किती आहे 400. मग आता आपल्याला हे फिजिकल ऍड्रेस मध्ये टाकायचं. काय करायचंय? फिजिकल ऍड्रेस मध्ये टाकायचं. स्टार्टिंग कुठून होईल? 500 पासून. कुठून होईल स्टार्टिंग? 500 पासून. 500 मध्ये 600 जर आपण ऍड केले तर किती होता? 1100. तर मग काय करायला आपण 0 सेगमेंट आपण तिथे टाकू. आलं लक्षात? आता दुसरा जो येणार आहे तो 2500 येईल का 1500 येईल? 2500. कसं 2500 येईल? 1100 नंतर आपण डायरेक्ट 2500 ला ऍड्रेस करू शकतो का? Oh no, ma'am. 1500. नाही, मग 1500 येईल. ठीक आहे. 1500चा मधला जो पार्ट आहे 1200, 1300, 1400 तो काय जाणार आहे? वाया जाणार आहे. तो ब्लँक आहे ना, त्याच्यामध्ये काहीच नाहीये. Yes, ma'am. ठीक आहे. आता याला फ्रेगमेंटेशन असं एक कन्सेप्ट पण आहे, पण ते ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे तुमच्या. ठीक आहे. तर ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे का तुम्हाला? कोणती मॅम? ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला सब्जेक्ट आहे का? नो मॅम. ठीक आहे. पुढच्या सेमिस्टरला असेल तर त्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हणतात की हा जो वाया गेलेला मेमरी स्पेस आहे तो कसा युटिलाइज करायचा. ठीक आहे. तर मग 1500च्या ठिकाणी किती आहे लिमिट? 400. 1500 आणि 400 किती होता? 900. 1900. ठीक आहे. मग आता सेकंड जो आहे तो आपला आहे 2500. जो सेगमेंटेशन आहे आपला 1 तो आहे 2500 स्टार्टिंग. तर मग तो काय होणार? 1900 च्या नंतर 2500 येतो. मग आपल्याला कितीचा स्पेस सोडावा लागला? 600चा. बरोबर आहे. 600चा स्पेस सोडून आपण आलो 2500 वरती. 2500ची लिमिट किती आहे? 800. येस मॅम. मग 2500 प्लस 800 किती होतात? 3300. 3300. Okay, 3300. Correct. Yes. After that, the next base address is 4600. So we have to add the other thing into other values into the 3300. तर 4600 येईल आधी की 3800 येईल? तो 3800 येईल. 3800चा लिमिट किती आहे? 400. मग तो किती होणार आहे? 4200 म्हणजे 4200. After that, the last segmentation is 4600. So we have to add the 400 more and we will get the 4600 and we are going to add the third segment. कळालं सेगमेंटेशन? हो मॅम. लॉजिकली कसं आलं कळालं? फिजिकली कसं आलं कळालं? सेगमेंटेशन टेबल कसं आलं कळालं? रिपीट सांगा. पुन्हा एकदा रिपीट सांगू. ठीक आहे. येस मॅम. सेगमेंट्स बघा. सेगमेंट आता हा जो पूर्ण ब्लॉक जो दिसतोय तुम्हाला इथे लॉजिकल ऍड्रेस स्पेस मध्ये तो काय पूर्ण एक ब्लॉक आहे. ठीक आहे. त्याचे आपण छोटे छोटे पार्ट्स तयार केलेत ऍज अ सेगमेंट्स म्हणून. इथपर्यंत समजलं? येस मॅम. 0 1 2 3 4 किती सेगमेंट आहे आपले? 5 सेगमेंट आहे. ठीक आहे. प्रत्येकाची लिमिट वेगवेगळी आहे. प्रत्येकाचे ऍड्रेस वेगवेगळे. बरोबर आहे?
आता सेगमेंट Yes, टेबल ma'am. मध्ये बघा, झिरोचं सेगमेंट आहे. झिरोचं सेगमेंट इकडे साईडला सेगमेंट नंबर दिलेले आहेत बघा कलर्स मध्ये. झिरोचं सेगमेंट आहे, त्याला बेस ऍड्रेस किती आहे 500 500 आणि लिमिट किती आहे 600. 500 मग फिजिकल ऍड्रेस कुठून स्टार्ट होईल? 500 पासून. 400 पासून स्टार्ट होईल तो, पण आपण त्याला 500 पासून स्टार्ट केलं. ठीक आहे. येस मॅम. तर 500 ला आपण बेस ऍड्रेस दिला तर त्याची लिमिट किती आहे 600. मग 500 मध्ये 600 ऍड केल्यावर किती होतात? 1100. मग आता तो जो रेड कलरचा सेगमेंट आहे झिरो सेगमेंट, त्याच्यामध्ये किती लिमिट येणार? 600. 600ची. 600. त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो आहे 500 आणि एंडिंग पॉइंट काय आहे 1100. 1100 कशा आला? कारण त्याच्यामध्ये आपण 600 ऍड केलं. येस मॅम, समजलं. आलं लक्षात? Yes, ma'am. आता आपण डायरेक्टली 2500 नाही घेऊ शकत, कारण आपल्याला 1500 पण ऍड करायचं आहे आतमध्ये. बरोबर आहे. येस मॅम. मग आपल्याला 1100 नंतर 1500 ऍड करायचे, तर किती स्पेस सोडावं लागेल? 400ची. 400चा. तर आपण तो ग्रीन कलरचा जो स्पेस सोडला तो आहे एम्प्टी स्पेस. येस मॅम. मग 1500 मध्ये 400 ऍड केलं तर किती होता? 1900. 400. मग सेगमेंट 2 कितीचा आहे? 400चा आणि एंड पॉइंट काय आला? 1900. आता 1900 Yes, नंतर ma'am. कोणता नंबर येतो? तो येतो 2500. येस बरोबर. मॅम. मग 1900 नंतर किती स्पेस आपल्याला सोडावं लागणार आहे? 600. बरोबर आहे. Yes, ma'am. 2500 मध्ये किती आहे? 800 लिमिट आहे. मग 2500 प्लस 800 किती झाले? 3300. तो झाला आपला सेगमेंट 1. करेक्ट? येस मॅम. Yes, ma'am. After that the numbers come, that is 3800, but we had stopped on 3300, so we have to add 500 as an empty, then we'll go to the 3800. मग त्याची लिमिट आहे 400. ठीक आहे. मग त्याचा एंड पॉइंट होतो 4200. The last segment is remaining. लास्ट सेगमेंट काय आहे आपला? 4600. मग 4200 मध्ये आपल्याला 400 ऍड करावं लागतील की नाही एम्प्टी स्पेस Yes, साठी? ma'am. मग आपण Yes, जातो 4600 वरती आणि त्यामध्ये आहे लिमिट 200 ची. मग 4000. आहे 4800. झालं क्लिअर? Yes, ma'am. आपला स्टार्टिंग पॉइंट झाला 500 आणि एंडिंग पॉइंट झाला 4800. फिजिकल आपण कसं केलं? 1 by 1. मग आपण सेगमेंट नंबर वगैरे आपण काही बघितलं नाही, आपण बघितलं ऍड्रेस बस, बेस ऍड्रेस. काय बघितलं आपण? ऍड्रेस बेस. येस. लॉजिकल ऍड्रेस मध्ये आपण काय केलं की आपण फक्त सेगमेंट कितीचा आहे तेवढंच बघतोय. याच्यामध्ये ऍड्रेसचा काही संबंध येतोय का? नो मॅम. समजलं? येस मॅम. ठीक आहे. Yes, मग ma'am. लिहून घ्या. इथून लिहा सेगमेंट इन ऑपरेटिंग सिस्टीम.
मॅम स्क्रोल डाऊन करा.
झालं मॅम. ड्रॉ करायची मॅम ही. ड्रॉ करून होईल का? ड्रॉ करून होईल ना? 5 मिनिटं आहे आपल्याकडे. करून घ्या. दिसतंय, विजिबल आहे, व्यवस्थित आहे? येस मॅम. ठीक आहे, करा. येस मॅम. झालं मॅम. ओके. सगळ्यांचं झालं? नो मॅम. नो मॅम. ज्यांचं बाकी आहे त्यांनी करून घ्या. काही डाऊट आहे का आजच्या लेक्चरमध्ये? नो मॅम. कळालं व्यवस्थित? हो मॅम. नक्की? सगळ्यांना विचारते मी. कळलंय मॅम. ठीक आहे, मी अटेंडन्स पाठवते. त्यांचं झालं त्यांनी अटेंडन्स द्या.
आली का बघा? येस मॅम. द्या attendance. दिली मॅम.